नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर काल बघा मी व्हिडिओ काही शूट केला नाही. काल सकाळी मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण वेळच नाही मिळाला. काल थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळं मग काल वेळ नाही मिळाला. तर इव्हनिंगच्या टायमिंगला काढू म्हटलं, पण इव्हनिंगच्या टायमिंगला पण पाऊस आला, तर त्यामुळे तेव्हा पण वेळ नाही मिळाला. पावसामध्ये काही काढलंच नाही. म्हटलं चला आज तुम्हाला दाखव की पाऊस आला आहे आणि सगळे पिकं एकदम मस्त अशी हिरवेगार झालं आहे सगळीकडे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना पाऊस म्हटल्यानंतर एकदम आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठीच. आणि आम्हाला पण इतका आनंद झाला आहे. पाऊस पाहिजेच होता. पिकं म्हणजे एकदम त्यांच्याकडे असं बघवत नव्हते, इतके डेंजर झाले होते, पण पावसामुळे एकदम असे टवटवीत झाले आता पिकं. मला दाखवते, आपली मका इतकी भारी उतरली आहे बघा. अशी लाईनने बघा किती सुंदर अशी मका जी आहे ते उतरली आहे. ही पूर्ण आधी सर्वात आधी टाकलेलं हे पहिलं पीक, आणि तीच एकदम भारी उतरली आहे. तर यंदा आहे ना, सांगायला जर गेलं ना, आमच्या गावामध्ये सगळ्यांचेच पिकं एकदम मस्त उतरले. लाईन पूर्ण भरलेले आहे. कुठंच अशी जागा रिकामी नाही मकेला. तर सोयाबीनसुद्धा तिच्या म्हणजे सोयाबीन आपण टाकली होती, त्याच्यानंतर पाऊस डायरेक्ट आलाच नाही, गायब झाला होता. आणि मग काल तो झाला तेवढा. काल म्हणजे असं भरपूर असा मनासारखा पण एकदम फुल पाऊस असा नाही झाला आहे. काहीतरी 8-1 दिवस तरी चांगले पिकं दम धरतील आणि 8 दिवस तरी पिकांना पाण्याची गरज राहणार नाही, असा झाला आहे. तर सोयाबीन पण एकदम जबरदस्त उतरली आहे, पण ती कॅमेरामध्ये येते की नाही अजून 2-2 पानावरती आली आहे त्याच्यामुळे. तर आत्ता आहे ना, शेळ्या सोडायच्या आहेत. तर हे बघा, शेळ्यांना सोडलं आहे आत्ता चरायला. तिकडून टाकीकडून नाही बस. तरी बघा, शेळ्यांना सोडले कशा मस्त बांधाला जाऊन चरायला लागते वगैरे. सवय लागली त्यांना डायरेक्ट जायचं आणि सरळ बांधाने चरत आणि जिथं आपण दसत घास टाकलेला होता तिथं चरायला जायचं आहे असं. तर आजचा मोसम पण इतका भारी झाला आहे. सकाळपासून पण आहे ना, वातावरण एकदम भारी. तर सकाळपासून आहे ना, आज पाऊस पण 2-3 पाळे चांगले झाले. पाऊस झाला आहे आज पण. तर अजून पण वातावरण असं आहे की पावसाचंच आहे. इकडं बघा, हा याला बसेल होता, आता शाळा सोडलं लगेच उठून बसलाय.